प्रेक्षकांनो, आजचा भाग सुरू करण्यापूर्वी एक छोटंसं सांगतो. आजचं सगळं काही इतकं धडधडीत, इतकं टोकदार आणि इतकं मन हेलावून टाकणारं दाखवलं की तुम्ही जर थोडं सुद्धा स्किप केलंत ना, तर नंतर स्वतःलाच म्हणाल, अरे वा, आपण काय भारी गोष्ट चुकवली. त्यामुळे आधीच सांगतो, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तयार राहा या तुफान एपिसोडच्या जबरदस्त प्रवासासाठी. तर बघा, ठरलं तर मग आजचा भाग अक्षरशः अंगावर शहारे आणणाऱ्या सीननेच सुरू होतो. हॉस्पिटलच्या त्या शांत पण धडधड वाढवणाऱ्या वातावरणात सायली मधुभाऊंना भेटायला येते. तिला वाटतं होतं की थोडं बोलली, थोडा हात धरला की मधुभाऊंना बरे वाटेल. पण अगदी उलट होतं. तिच्या समोरच अचानक मधुभाऊंची तब्येत बिघडायला लागते. मॉनिटरवर धडधड बदलते. डॉक्टर तातडीने आत धाव घेतात आणि सायलीला बाहेर थांबायला सांगतात. प्रेक्षकांनो, डॉक्टरांचा आवाज अगदी थंड. ते म्हणतात, त्यांची स्थिती खूपच सिरियस आहे. काहीही सांगता येत नाही. हे ऐकून सायलीचे डोळे भरून येतात. ती घाबरते, हादरते आणि अगदी थरथरत्या आवाजात लगेच अर्जुनला फोन करते, मधुभाऊंची तब्येत बिघडलीये. प्लीज लवकर या. अर्जुन हे ऐकताच 1 मिनिट द्वडता हॉस्पिटलकडे धावतो. पण डॉक्टर जे सांगतात त्याने दोघांच्याही मनात जणू वादळ उठतं. मधुभाऊ वाचणार का नाही याची अजिबात खात्री नाही. सायली देवीसमोर रडत सांगते, आई, हे केवळ मधुभाऊ नाहीत. हे माझ्या आयुष्यात वडिलांच्या जागी आहेत. त्यांच्याशिवाय माझं जगणं नाही आहे. अर्जुन तिची समजूत काढायचा खूप प्रयत्न करतो. पण सायलीच्या मनात एकच गोष्ट, मधुभाऊ कसेही करून वाचलेच पाहिजेत. ती ठरवते की देवीला नवस म्हणून अनवाणी पायाने मंदिरापर्यंत जाणार. अर्जुन थांबवतो, सांगतो, गाडीने जाऊया. नुसते पायी का चालायचं? पाय दुखतील. पण सायली काहीही ऐकायला तयार नाही. आणि मग, प्रेक्षकांनो, सुरू होतो सगळ्यात शक्तिशाली सीन. रात्रीचा तो मंद प्रकाश, शांत रस्ता आणि अनवाणी चालणारी सायली. तिच्या प्रत्येक पावलात प्रार्थना आणि वेदना. अचानक चक. सायली वेदनेने ओरडते, आई ग. तिच्या पायात काच रुतते. आवाज ऐकून अर्जुन धावत येतो, घाबरलेला, व्याकुळ. सायली, काय झालं? दाखव पाय. तो गुडघ्यावर बसतो, तिच्या पावलात खोलवर गेलेली काच बघतो. मी सांगितलं होतं ना, नुसते चालू नको म्हणलं होतं मी. सायली वेदनेने हात दाबून बसलेली. आणि अर्जुन काळजीने तिचा पाय आपल्या हातात घेतो. तो सावधपणे काच काढतो. पण त्या क्षणी अर्जुनचं लक्ष दुसरीकडे जातं. प्रेक्षकांनो, इथे सुरू होतं आजचं पहिलं मोठं धक्कादायक वळण. काच काढताना अर्जुनचं लक्ष अचानक सायलीच्या पायावर जातं. आणि त्याला दिसतं तुळशीपत्राची ती खास खूण. अगदी तशीच, सेम टू सेम, जशी तन्वीच्या पायावर होती. अर्जुन क्षणभर थबकतो. वेळ जणू गोठून जाते. त्याच्या नजरा सायलीच्या चेहऱ्यावर आणि पायावर फिरत राहतात. हे कसं शक्य आहे? सायलीला मात्र या क्षणी अजिबात वेळ नाही. ती म्हणते, चला, उशीर होईल. मधुभाऊंसाठी देवळात जायचे. अर्जुन तिला थांबवतो, काहीतरी विचारायचा प्रयत्न करतो. सायली, तुझ्या पायावरच आहे. पण सायली स्पष्ट म्हणते, अहो, आता या गोष्टींना वेळ नाही. माझ्यासाठी मधुभाऊ महत्वाचे आहेत. अर्जुनच्या डोक्यात मात्र तो तुळशीपत्राचा ठसा फिरत राहतो. त्याची शंका, त्याची चोरीछुपी भीती आता पहिल्यांदाच इतकी ठोस उभी राहते. सायली म्हणजेच खरी तन्वी आहे का? पण सध्या परिस्थिती तणावाची. त्यामुळे तो काही बोलत नाही. इथून पुढे सुरू होतात भावनांचे, वेदनेचे आणि धक्क्यांचे झंझावात. ज्यांनी अजून लाईक सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी करून ठेवा. कारण असं भारी कंटेंट तुम्ही मिस करू नये. तर बघा, सायली आणि अर्जुन अखेर देवीच्या मंदिरात पोहोचतात. अजूनही तिचा पाय दुखत असतो, रक्त थांबत नसतं. पण तरीही सायलीच्या नजरेत फक्त एकच गोष्ट, मधुभाऊ वाचलेच पाहिजेत. सायली देवीसमोर उभी राहते. हात जोडते, डोळे पाणावलेले. श्वास हलत असले तरी तिचा निर्धार लोखंडासारखा. ती म्हणते, आई, किती परीक्षा घेणार आहेस तू अजून? मधुभाऊ 2 महिन्यांपासून बेडवर पडलेत. त्यांच्या सहनशक्तीला सीमा नाही का? त्यांनी आयुष्यात इतकं सोसलंय. आता तरी दया कर. अर्जुन तिला मधल्यामधल्या समजावत असतो. सायली, बस झालं. एवढं स्वतःला त्रास देऊ नकोस. मधुभाऊ ठीक होतील. विश्वास ठेव.
पण तू अन्नपाणी सोडण्याचा विचार तरी नको करू. पण प्रेक्षकांनो, आजची सायली कुणाचा शब्द ऐकणं तर दूर थांबणंही तयार नाही. तिचा आवाज थरथरतो पण निर्णय अटळ. मी नवस केलाय. जोपर्यंत मधुभाऊ शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत मी पाण्याचा थेंबही घेणार नाही. अर्जुनचे डोळे विस्फारतात. सायली, हा अट्टाहास. शरीर घेईल कसा हा त्रास. तुझ्या हातून रक्त येतंय बघ. पण ती म्हणते, तुम्हाला नाही समजणार हो अर्जुन. हे माझं कर्तव्य आहे. आणि मग सुरू होतो तो सीन ज्याने प्रेक्षकांचाही नाडा तंग होईल. सायली देवीसमोरची घंटा वाजवायला सुरुवात करते. मंदिराच्या शांत वातावरणात त्या घंटानादाची लय हळूहळू वाढत जाते. सुरुवातीला तिचा हात ठाम असतो. पण वेळ जसजसा जातो तसं तिचा हात थरथरू लागतो. तिला वेदना होतात, पण तिचा निर्धार ढळत नाही. अर्जुन जवळ येऊन थांबवायचा प्रयत्न करतो. सायली, बस झालं. हा वेडेपणा थांबव. पण प्रेक्षकांनो, सायली म्हणजे आज आगीसारखी पेटून उठलेली. ती थांबत नाही. घंटा वाजतच राहते. वाजतच राहते. इतकी की तिच्या बोटांतून हळूहळू रक्त टिपकायला लागतं. जमीन लाल होते. अर्जुन पुन्हा तिला थांबवायला हात धरतो. सायली, हात पहा तुझे. किती रक्त येतंय. पण सायली जणू काही ऐकतच नाही. तिचे डोळे फक्त देवीच्या मूर्तीवर खेळलेले. आणि याच वेळी दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मधुभाऊंना वाचवण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करत असतात. नर्सेसची धावपळ, डॉक्टरांचा तणाव आणि मॉनिटरवर हळूहळू कमी होत गेलेले हार्टबीट्स. क्षणभर तर असं वाटतं, आता सर्व संपलं. पण प्रेक्षकांनो, त्या क्षणीच घडतं चमत्कार. मॉनिटरवर अचानक बीप. हार्टबीट परत येतो. मग दुसरा, तिसरा. डॉक्टर आश्चर्याने एकमेकांकडे बघतात. रुग्ण रिस्पॉन्ड करतोय. मधुभाऊ हळूहळू डोळे उघडतात. कोमामधून बाहेर येतात. आणि हे बघा, अर्जुनच्या फोनवर हॉस्पिटलचा नंबर चमकतो. तो कॉल उचलतो आणि डॉक्टर सांगतात, गुड न्यूज. पेशंट शुद्धीवर आले. आणि मग अर्जुन सायलीकडे वळून मोठ्या आनंदाने म्हणतो, सायली, बस झाल. मधुभाऊ शुद्धीवर आलेत. सायली क्षणभर स्तब्ध होते. आणि मग तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू उघडतात. ती लगेच अर्जुनसोबत हॉस्पिटलकडे धावते. दोघंही अक्षरशः पळत पळत पोहोचतात. सायली आत धावत जाते आणि मधुभाऊंना मिठी मारते. मधुभाऊ, तुम्ही शुद्धीवर आलात. मधुभाऊ बोलत नाहीत. पण त्यांचे डोळे सायलीकडे फिरतात. तो हलका मान हलवतो. अर्जुन बाजूला उभा राहून सगळं पाहत असतो. पण प्रेक्षकांनो, इथे सुरू होते खरी कटुता. सायली आनंदाने रडते. मधुभाऊ तिचा हात हलकेच पकडतात. पण अर्जुनचं संपूर्ण लक्ष अजूनही एका गोष्टीवरच, सायलीच्या पायावरच्या तुळशीपत्रावर. त्याच्या डोक्यात आता स्पष्ट विचार येतो, हे सगळं योगायोग नाही. सायलीच खरी तन्वी आहे. आणि प्रिया नक्कीच काहीतरी मोठं लपवत आहे. पण तो अजून काही बोलत नाही. कारण कथा आता अजूनच धोकादायक वळण घेणार आहे. तर बघा, हॉस्पिटलमध्ये मधुभाऊ शुद्धीवर आले. सगळीकडे हायसं वाटलं. सायली तर आनंदाने रडत होती. पण अर्जुन, त्याच्या मनात मात्र एकच गोष्ट ठसठसत होती, सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र. सायली म्हणजेच तन्वी. ही शक्यता आता त्याच्या मनात स्पष्ट होत चाललेली. त्याचा श्वास जड झालेला, डोळ्यात विचारांचा वादळ. प्रिया कोण? तिनं हे सगळं कसं केलं? अर्जुन हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये शांतपणे चालत जातो. पण त्याच्या मनातला आवाज गरजत असतो, आता सत्य बाहेर काढल्याशिवाय मी थांबणार नाही. सायली थोड्या वेळाने फ्रेश व्हायला रूममध्ये जाते. अर्जुन मात्र सरळ घरच्या हॉलमध्ये जाऊन मोठा निर्णय घेतो. आजच, आत्ताच सत्य उघड करायचं. तो सुभेदार कुटुंबातील सगळ्यांना खाली बोलावतो. आवाजात ना राग, ना घाई, पण एक दबाव, एक खात्री. सगळे हॉलमध्ये या, मला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. पूर्णा आजी, रविराज, प्रतिमा सगळे खाली येतात. तन्वी नावाची प्रिया सुद्धा चिडचिड करत बाहेर येते. काय आहे परत? कसली मीटिंग? अर्जुन थंड हसतो. आज तुझ्याशीही खूप महत्वाचं बोलायचं आहे. म्हणूनच सगळ्यांना बोलावलं. प्रेक्षकांनो, हॉलमध्ये वातावरण भारी ताणलेलं. एक शांतता. आणि तिच्या मागे स्फोट होणार आहे असं लक्षण.
तेवढ्यात अर्जुन रविराज व प्रतिमाला फोन करतो. तुम्हीही लगेच या. ते दोघं घरात येतात. प्रतिमा थोड्या चिंतेत. अर्जुन, एवढं काय महत्वाचं आहे? का बोलावलं आम्हाला? अर्जुन त्यांच्याकडे पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर ठाम निर्णय. तो म्हणतो, आज तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण सत्य सांगणं गरजेचं झाले. रविराज गंभीरपणे विचारतात. असं काय आहे? स्पष्ट बोल. अर्जुन तिकडेच सायलीला आवाज देतो. सायली, इकडे बस. आणि तुझा पाय दाखव. सायली गोंधळते. अहो, एव्हन्सच लागलंय. कशाला सगळ्यांसमोर दाखवायचं? अर्जुन पुन्हा ठाम आवाजात. सायली, दाखव तुझा पाय. सायली अनिच्छेने तिचा पाय वर करते. आणि प्रेक्षकांनो, याच क्षणी संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरते. सगळ्यांच्या नजरा त्या पायावर खेळतात. त्या तुळशीपत्राच्या खुणेवर. प्रतिमा थेट जोरात श्वास घेतात. रविराज तर जणू जमिनीवरच बसतात. पूर्ण आजींच्या तोंडून शब्दच फुटत नाही. अर्जुन आवाज उंचावतो. हे बघा, सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र. सेम टू सेम तेच जे तन्वीच्या पायावर होतं. आता तरी कोणाला काही म्हणायचं आहे? दोन्ही घरांमध्ये पसरलेला एकच आवाज, अवाक स्तब्धता. आणि प्रेक्षकांनो, याच क्षणी प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग चुडतो. तिच्या कपाळावरून घाम वाहायला लागतो. अर्जुन तिच्याकडे बोट दाखवतो. आता सांग प्रिया, काय आहे हे? तूच सांग. तूच तर म्हणायचीस ना की तू तन्वी आहेस. प्रिया घाबरून. काय बोलतोस तू? मी काही. अर्जुन तिचा आवाजच तोडतो. खोटं बोलणं बंद कर. कारण आज सत्य सगळ्यांसमोर उभा आहे. तेवढ्यात प्रतिमाचे डोळे भरून वाहू लागतात. त्या सायलीकडे धावत येतात. तिला मिठी मारतात. हे बघ, हाच तुळशीपत्र. हाच आमच्या मुलीचा ठसा. सायली, हीच आमची तन्वी आहे. रविराज सुद्धा भावनांनी भरून जाता. इतकी वर्ष तू आमच्या जवळ होतीस, पण आम्हाला ओळखूच आलं नाही आपल्या मुलीला. हॉलमध्ये असा रडण्याचा, भावनांचा प्रचंड उद्रेक होतो की प्रेक्षकांनो, स्क्रीनसमोर बसूनही अंगावर काटा येईल. आणि मग या सगळ्यात प्रिया आता पूर्णपणे कोप्यात अडकलेली. तिच्या चेहऱ्यावर अपराध, भीती आणि राग, सगळं एकत्र. प्रतिमा तिच्याकडे वळतात. आणि त्यांच्या आवाजातली ती जळजळणारी वेदना. इतके दिवस आमची खोटी मुलगी बनून आम्हाला फसवत आलीस. तुला लाज नाही वाटली? आमच्या भावनांशी खेळलंस. घर उद्ध्वस्त करण्याइतकी निर्लज्ज. आता इथेच प्रिया ओशाळते. पण तिच्या तोंडातून शब्दही नीट फुटत नाहीत. अर्जुन बाजूला उभा. चेहऱ्यावर एकच भाव, सत्य बाहेर आलं. प्रेक्षकांनो, परिस्थिती आता कुटुंब फाटवणारी आहे. घरात तणाव कळसाला पोहोचत आहे. आणि सत्याचा पुढचा स्फोट अजून बाकी आहे. हॉलमध्ये सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र पाहून सगळ्यांचीच दुनिया उलटीपालटी होते. प्रतिमा आणि रविराज दोघेही सायलीकडे पळत येतात. प्रतिमा तिला घट्ट मिठी मारतात, अश्रू उघळत. हीच आमची तन्वी. हीच. किती वर्षे, किती दिवस आमची नजर आमच्या मुलीकडे होती आणि आम्हाला कळलंच नाही. रविराजचे डोळे लाल झालेले, आवाज कंप पावत. मुलगी एवढ्या जवळ होती आणि मी ओळखूही शकलो नाही. देवाला किती धन्यवाद करू. सायली रडत. एकीकडे प्रचंड सुख, पण त्याचवेळी धक्का. मला काहीच माहिती नव्हतं. मी कोणाची आहे, काय आहे. मला नेहमी वाटायचं की मी कुणाची नाही. प्रतिमा तिचा चेहरा हातात घेत म्हणतात. अगं पोर, तू आमचीच आहेस. जगात कोणापेक्षा जास्त आमची आहेस. आज जणू माझा श्वास परत मिळाल्यासारखं वाटतंय. हॉलमध्ये प्रचंड भावनिक वातावरण. पण हे सगळं पाहून एकटीच हादरलेली असते प्रिया. तिच्या चेहऱ्यावरून रंग उडालेला. तिला बोलायला सुद्धा शब्द सापडत नाहीत. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात भीती दिसते. तेवढ्यात प्रतिमा तिच्याकडे वळतात. आणि प्रेक्षकांनो, आज प्रतिमेच्या रागाचा आवाज तलवारीसारखा धारदार. इतके दिवस, इतके महिने आमच्या घरात खोटी मुलगी बनून राहिलीस. तुला लाज नाही वाटली? आमचं घर उद्ध्वस्त करायला आलास. आमच्या मुलीचीच जागा घेतलीस. प्रिया तोंडावर हात ठेवत. नाही, मी तसं नाही. प्रतिमा एक पाऊल पुढे जात तिला जोरदार चापट मारतात.
धाड. हॉलमध्ये आवाज घुमतो. जराही लाज नाही का तुला? आम्ही दिलेला विश्वास तू पायदळी तुडवलास. आमच्या भावनांशी खेळलीस. आमचं फसवलंस. आणि त्या अश्विनला, त्याच्याशी सुद्धा खोटं बोलून लग्न केलंस. त्याच्या आयुष्याचीही माती केलीस. प्रेक्षकांनो, प्रियाला धक्का. तिला स्वतःचं तोंड लपवावंसं वाटतं. तिचा गर्व, तिची अहंकार, सगळं जमिनीवर कोसळलेलं. रविराजही ओरडतात. या मुलीने आमच्या कुटुंबाला फसवलं आहे. आता तिच्यासाठी या घरात जागा नाही. पूर्ण आजी अश्रुपुस्त म्हणतात. देवाने आज सत्य दाखवलं. आणि आमच्या तन्वीला परत दिलं. अर्जुन तिथेच शांत उभा. पण त्याच्या डोळ्यात विजय आणि वेदनेचा मिश्र भाव. तो प्रियाकडे पाहत म्हणतो, मी तुला आधीच सांगितलं होतं. सत्यासोबत खेळणं फार महागात पडतं. आज स्वतःला बघ काय मिळालं तुला या सगळ्यातून. प्रिया काही बोलायलाच जाते, पण तिच्या आवाजात वजन उरत नाही. मी फक्त माझं. अर्जुन तिला थांबवतो. बस. तुझं पुरेसं झालं. आता पोलिसांना बोलवणं हाच एक उपाय आहे. तू सगळ्यांना फसवलंस, कायदेशीर कारवाई तर होणारच. हे ऐकून प्रेक्षकांनो, तुमच्या अंगात कापरे भरावेत असे सीन घडतात. प्रिया मागे हटते, थरथरते, हात जोडते. नको. मला माफ करा. मी तुरुंगात नाही जाऊ शकत. प्रतिमा तिच्यावर थंड नजरेने ओरडतात. माफी. आज माफीची पात्रच नाहीस तू. सायली ही परिस्थिती बघून गोंधळलेली, पण तिच्या चेहऱ्यावर एक शांत समाधान. शेवटी तिच्या आयुष्याचं खरं सत्य समोर आलं होतं. तेवढ्यात मधुभाऊंचा विचार येतो. अर्जुन लगेच म्हणतो, मधुभाऊ शुद्धीवर आलेत. त्यांनी मला सांगितलं, सायली म्हणजे प्रतिमा आणि रविराज यांचीच मुलगी. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव, सत्याची शिक्कामोर्तब. मग प्रतिमा, रविराज आणि सायली तिघेही एकमेकींना मिठी मारतात. ती मिठी इतकी भावनिक, इतकी मनाला भिडणारी, की स्क्रीनसमोर बसलेल्या प्रेक्षकांनाही डोळे पाणावतील. घरात अखेर अनेक वर्षांनी समाधान, प्रेम आणि खरं नातं परत येतं. तर दुसरीकडे प्रिया. तिचा चेहरा फक्त एक सांगतो, आज तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. अर्जुन शांत आवाजात शेवटची ओळ मारतो. आता पुढचं प्रकरण. काय दंड, काय शिक्षा, हे कायदा ठरवेल. हॉलमध्ये सगळे अजूनही भावनांनी भरलेले. आणि या प्रचंड भावनिक गोंधळात हा एपिसोड इथेच संपतो. प्रेक्षकांनो, आजचा हा स्फोटक भाग इथेच संपतो. एपिसोडचा पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि सिरियल बोलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. लाईक करा, कमेंट करा. सायली आणि प्रियाबद्दल तुमचं मत काय ते नक्की सांगा. आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. पुढचा भाग येताच सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.